मन मंदिरा गजर भक्तीचा. शक्ती लागली, लक्ष म्हणजे मूर्छित येऊन पडले. इंद्रजित म्हणतात उठा, उसको उचलल्या जात नाही. इकडे सूर्य मावळला. आज रामचंद्र चिंतेत आहे. प्रत्येक योद्ध्याजवळ चौकशी चालू आहे. नल नील जामवंत सुग्रीव जी, अरे सब जन दिखाई दे रहे हो, मेरा भाई लखन कहाँ है? अबे अभी तो युद्ध विराम प्रभु, सब सैनिक आते तो लखन भैया भी आते होंगे. नहीं, इंद्रजित के साथ युद्ध करने गया है, कुछ कम ज्यादा तो नहीं हुआ होगा ना. जाओ तलाश करो. आणि मग नळ नील जामवंत हनुमानजी जेव्हा येतात, यांना बघितल्यावर इंद्रजित निघून जातो. लक्ष्मणजीला हनुमानजीनं अलगद उचललं आणि रामचंद्राच्या मांडीवर आणून झोपवलं. प्रसंग डोळापुढे आणा. सूर्य मावळलेला आहे. रामचंद्राच्या मांडीवर लक्ष्मणाचं डोकं आहे. सगळे वानर चिंतेतूर आणि डोक्याला हात लावून भोवताल बसलेले आहे. रामचंद्रानं लक्ष्मणाच्या तोंडावरून हात फिरवला. नाना, 13 वर्षे केलेल्या निष्काम सेवेचा दिवस न दिवस श्रीरामाला आठवू लागला. गोरा पान लक्ष्मण, काळा कुरळ्या जटा विखुरलेल्या, मोठी जखम झाली, रक्त मांडीवर उतरलं, मांडी प्रभूची भिजली, पाय अस्तव्यस्त पडले. आणि मग तोंडावरून हात फिरवून जेव्हा राम प्रभूनं रडणं सुरू केलं, लक्ष्मणा, भावार्थ रामायणा, अगाध बंधुपणाची सीमा तो दाविले सख्या उत्तमा, माझा निवविला अंतरात्मा, एवढा प्रेमा वाढवला, मजला गे नवमास कष्टलास, त्या गुणी राजभोग विलास, सेवा केली 14 वर्ष, निराहार राहोनिया, नाही आठविली माता पिता सुतदारा, वैभव विषया लागू दिला नाही थारा, इंद्रिय चित धैर्य पुरा, पैसा बंधू दुर्लभ. अरे, माझ्यासारखे शेकडो राम मिळतील तुला लक्ष्मणा, पण या रामाला आता असा लक्ष्मण मिळायचा नाही. सगळे वानर रडू लागले, प्रभू रडू लागले. लक्ष्मणा, मी माझ्या सामर्थ्यानं मारतो रावणाला, सोडवतो सीतेला घेऊन अयोध्येत जाईल. गेल्या गेल्या माझी माय कौसल्या पडतील आणि माझ्या गळ्याला बिलगू बिलगू रडल आणि रडू रडू एवढंच विचारल, रामा काय आई, 14 वर्षापूर्वी 3 जण गेलता वनवासात. हो आई, आता 2घच नवरा बायको वापस आला रे. माझा लाडका लक्ष्मण कुठं आहे? माता पुसतील रघुनायका, कोठे रे पुत्र लक्ष्मण लाडका, तव हृदय बसेल धडका, मग तेथे काय वदो. बस फक्त आईसाठी उठ, आईसाठी. लक्ष्मणा, माझा राज्याभिषेक होईल. सिंहासनावर मी न सीता राजा राणीच्या रूपात बसल्यानंतर भरताची बायको मांडवी पाया पडायला येईल. ती सिंहासनापुढे उभं राहून नमस्कार करल. मी तिला उजवा हात वर करून आशीर्वाद देईल, मांडवी सौभाग्यवती भव. मग शत्रुघ्नाची बायको येईल रे लक्ष्मणा, श्रुतकीर्ती, ती नमस्कार करल. तिलाही असा हात वर करून मी आशीर्वाद देईल, श्रुतकीर्ती सौभाग्यवती भव. पण या दोघी गेल्यावर माझी माय सुमित्रा, भर तारुण्यात विधवा झालेल्या, बिना कुंकुवाच्या तुझ्या उर्मिलेला माझ्या सिंहासनापुढे उभी करल आणि म्हणल, उर्मिले देव बापाला नमस्कार कर. अरे तिला काय आशीर्वाद देऊ उर्मिले? केवळ माझी बायको सोडवायसाठी कुंकू पुसावं लागलं तुला. माझी एकच विनंती आहे लक्ष्मणा, फक्त माझ्या उर्मिलेसाठी उठ. जेव्हा प्रभूचं रडणं सुरू झालं, सगळी वानर रडतात. बिभीषणजी म्हणाले, प्रभू प्रभू रडू नका, आपण एक उपाय करू.
आमच्या लंकेमध्ये सुषेण नावाचा एक वैद्य आहे, त्याला जर आणलं ना तर फायदा होईल. कौन जाएगा हे म्हणेपर्यंत नाना हनुमानजी लंकेत पोहोचले. स्वामी काजी तू सादर पोहोचले. तेव्हा वैद्य झोपलेले. हनुमानजीने विचार केला, याला जाग केलं तर हा कायद्यावर बोट ठेवणार आहे. तो म्हणणार आहे पलीकडच्या पार्टीचं कोणी मेलं तरी आम्हाला येता येत नाही औषधोपचार करायला, आमच्या सरकारचा कायदा असा कायदा सांगाल म्हणून डॉक्टर जागा करायचा नाही. दवाखान्यासह उचलला. ग्रह समेत लायव तुरंता तुलसीजी लिहितात आणि तपासलं. प्रभूजी तुमच्या बंधूला काय झालं हे कळतं मला, मग उपचार करा ना. तेवढी अडचण आहे का? औषध नाही माझ्याकडे. कुठे मिळेल सांगा? द्रोणागिरीवर. पण काय, सूर्योदयाच्या आत औषध पोहोचलं तर फायदा. कारण ती वनस्पती सूर्याचं पहिलं किरण पडलं की मृत होते. सूर्य मावळेपर्यंत ती वनस्पती मृत अवस्थेत असते, तिचा फायदा नाही. रात्रीचाच फक्त फायदा आहे. म्हणून सूर्योदयाच्या आत ती वनस्पती आली पाहिजे. कौन जाएगा एवढं म्हणेपर्यंत नाना हनुमानजीनं उड्डाण केलं. हनुमान अरे सुन लो, सूरज निकलने के पहले आओ. सूरज निकलने के पहले नहीं आए तो लखन जिंदा नहीं मिलेगा. लखन की जान खतरे में. सूरज निकलने के पहले आना. फिकर मत करो भगवान, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा. बरोबर आहे का? मी स्टँडवर गेल्याशिवाय एसटी जाणार नाही. अरे तू कोण लागला? एसटी हालायच्या आधी स्टँडवर जाईल म्हणणार. हनुमानजीचे शब्द आहे का? मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा. अरे कैसी बातें कर रहे हनुमान, सोच समझ के बोलता भगवान. जब मेरा जन्म हुआ, मेरी माँ अंजना को कहा था माँ मुझे भूख लगी है, तो मेरी माँ अंजना ने कहा था जाओ बेटा पका हुआ फल खाओ. तेव्हा पूर्व दिशेला सूर्याचा उदय झालता आणि मला वाटलं होतं तेव्हा ते पिकलं सफरचंद आहे. तेव्हा त्याला खायला धावलो लहानपणी. तेव्हापासून हादरते ते मला. तिकडे 2-4 महिने लागू द्या मालक, सूर्य माझ्या नादी लागणार नाही. मैं आने के पहले नहीं निकलेगा सूरज. जा बाबा. मग ते कालनेमी नावाचा राक्षस त्यानं प्रतिबंध केला. ते सगळे पाठ आहे तुम्हाला. त्याचा नाश केला. द्रोणागिरीवर हनुमानजी आले. सगळ्या वल्ली सारख्या हनुमानजीने विचार केला, सुधाकरजी जर औषध बदलून गेलं सरपंच साहेब तर हेलपाट्यात रात्र जाईल ना, म्हणून द्रोणागिरीच उचलला. आणि इथे काही लोक डोकं चालवतात. तुम्ही रामायण सांगता आणि पुन्हा म्हणता हनुमान बुद्धिमताम वरिष्ठम. हो, मग बुद्धिमताम वरिष्ठम जर हनुमानजी आहे तर त्यांना औषध नाही ओळखता आलं का? ओळखता आलं. आणि द्रोणागिरी का उचलला? मग बुद्धिमताम वरिष्ठम म्हणून उचलला. म्हणजे हनुमानजीनं बुद्धीचा वापर केला ना तिथे. त्यांनी बुद्धीचा वापर केला म्हणले आता लंकेत काही अखंड हरिनाम सप्ताह चालू नाही, लढाई चालू आहे. आज लक्ष्मणाच्या जीवात धोका, उद्या आणखी एखादा योद्धा मूर्छित पडेल. मग दररोज औषधाच्या दुकानात हेलपाटे घातल्यापेक्षा दुकानच उचलून तिथं नेऊन काला झाल्यावर आणून ठेवू, याला म्हणतात बुद्धिमत्ता. अरे म्हणून द्रोणागिरी जो आणला, द्रोणागिरी घेऊन येत असताना नंदीग्रामावरून मध्यरात्रीचा प्रसंग. भरताचं लक्ष गेलं, कोणीतरी संकट माझ्या भावावर नेतंय म्हणून बिगर टोकाचा बाण मारला भरतानं. तेव्हा हनुमानजी खाली पडतात रात्री 12ला. पवनानं पर्वत अधांतरी धरला आणि पवनपुत्र खाली पडला. पण गुडघ्याला लागलं, गुडघ्याला. लंगडे झाले हनुमानजी, लंगडे. म्हणून त्यांच्या घुटण्यावर तेल ओतण्याची पद्धत आहे. तिथं दुखलं बाबाचं दुखलं तिथं. लेना देना कुछ नहीं सब अदृष्ट का खेल, विभीषण को लंका, हनुमानजी को तेल. दर शनिवारी घुटण्यावर टाकायचं लंगडत. पण मुखातून राम शब्द निघाला. भरताला पश्चाताप झाला. अरे हा रामाचा भक्त दिसतोय, धिक्कार असो माझ्या जिन्याचा. एकही काम दादासाठी केलं नाही, विरोधक होत गेलो. लंगडत हनुमानजी भरताजवळ. परिचय दोघाचाही एकमेकाचा नाही ना, म्हणून पहिल्यांदा भरताला हनुमानजी विचारतात आपण रघुवंशी का बाबा? म्हणजे माझ्यासारख्या वज्रदेही मारुतीला बिना टोकाचा बाण मारून खाली पाडण्याची ताकद अख्ख्या ब्रह्मांडात एकट्या रघुवंशात आहे. म्हणून मला शंका आहे. हो,
मी रघुवंशीच. आपलं नाव भरत. भरत. आणि जेव्हा चरणाला भरताच्या मिठी मारली हनुमानजीने, आज कृतकृत्य झालं. तुमच्यासारख्या संताचं दर्शन झालं. मी संत नाही बाबा, माझ्यामुळे तो वनवासात गेला माझा राम. नाही, तुम्ही संत आहे. तुमचं महत्व तुम्हाला माहिती नाही भरता. तुम्हाला काय माहिती? आम्हाला मी न लक्ष्मण रामाच्या चरणाची सेवा करतो भरता. चरण चपता चपता प्रभू झोपतात आणि झोपल्यावर प्रभूचे वट हालतात. एक दिवस मला संशय आला की माझ्या मालकाचे झोपेत वट का हालतात, आणि मी वटाला कान लावला. स्पष्ट ऐकू येत होतं, भरत 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 भरत. तेव्हापासून धक्का बसला की बापरे, अख्खं ब्रह्मांड ज्याचं भजन करतं तो राम केवढा मोठा, आणि तो राम गाढ झोपेत सुद्धा ज्याचं नामस्मरण करतो तो भरत केवढा महात्मा असेल. कधी भेट होईल, आज मी कृतकृत्य झालो. काही ठिकाणी हा उल्लेख आहे की ही वार्ता अयोध्येत गेली. लक्ष्मणाच्या जीवास धोका, औषध घेऊन जाणारा हनुमान भरताने पाडला नंदीग्रामात. म्हणून सगळे येतात रात्री. कौसल्या, सुमित्रा, कैकई, अरुंधती, वसिष्ठ, सुमंत प्रधान, शत्रुघ्न, श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला. परिचय पात्राचा करून दिला तो भरतजीने. ये मेरी माता सुमित्रा देवी, ये मेरी माता देवी कौसल्या, ये राणी दशरथ की कैकई. माँ म्हटलं नाही. ये गुरुदेव वशिष्ठ, गुरु माता अरुंधति, मेरे सुमंत बाबा है, मेरा छोटा भाई शत्रुघ्न है, मेरी पत्नी मांडवी, ये शत्रुघ्न की पत्नी श्रुतकीर्ती है. पण नाना, उर्मिलेचा परिचय करून देता देता भरतासारखा साथ रडू लागला तर ते पात्र किती उंच असेल तुम्ही विचार करा. परिचय देताना रडणं सुरू झालं भरताचं. ये मेरे रघुकुल का गौरव, रघुकुल की शान, मेरे लखन भैया की पत्नी देवी उर्मिला है और बहुत दुखी है बिचारी 14 साल से. पण हनुमानजी चकित झाले. सगळ्या रडत होत्या, फक्त उर्मिला प्रसन्न होती. म्हणून हे कोड सुटे ना. हनुमानजी उर्मिले जवळ येऊन नमस्कार करून म्हणतात, उर्मिला माता बोलो, मैं ब्रह्मचारी हूँ, संसारियों के सुख दुख का मुझे स्वानुभव नहीं, लेकिन ब्रह्मचारी का एक सवाल है. क्या? हा मारुती सूर्योदयाच्या आत पोहोचला नाही, उद्या तुम्हाला कुंकू लावता येत नाही. तुमचं कुंकू धोक्यात आहे, तरी तुम्ही प्रसन्न आहे? हो. कारण मला शंका आहे. कशाची? माझ्या पतीला शक्ती लागू शकत नाही. शाबास. घरी बसून बाता मारता का तुम्ही? रात्रीचा डॉक्टर उचलून आणला, हे दुकान घेऊन चाललो तुम्ही इथं बसून. हो, शक्ती लागूच शकत नाही. लागली माते, पर मी वाद घालत नाही. मेरे पतिदेव को भली भांति मैं जानती, तू जानता नाही, आप जानते मां. मग माझ्या पतिदेवाचा लक्ष्मणजीचा एक क्षणही रामाच्या चिंतनाशिवाय जात नाही, तर शक्तीला जागाच कुठे खाली आहे. शक्ती लागल की ज्याचं चिंतन करतं त्या रामाला, माझ्या स्वामीला नाही. अहो लागली माते, पर जाऊ दे, वाद घालत नाही. एक विचारू, इस समय मेरे स्वामी क्या कर रहे? रामचंद्र की गोद में सो रहे माता. राम जी क्या कर रहे? लखन भैया के लिए सर पटक पटक के रो रहे. सच है? सच है. देखो हनुमान, जिसको शक्ति लगी वो रामचंद्र रो रहे, जिसको कुछ नहीं हुआ मेरे पति लखन जी रामचंद्र जी की गोद में सो रहे, तो उर्मिला किस लिए रोएगी हनुमान? धन्यवाद माँ. तो भी सूरज निकलने के पहले पहुंचना चाहिए. और एक बात पूछूं क्या हनुमान? क्या? कौन सा बाप है दुनिया में जो सुबह सुबह अपने बेटे का मुर्दा देखना चाहता? कोई बाप नहीं. अरे तो लखन जी कौन है? कौन है? सूर्य कुल का बेटा है, सूर्य उसका पिता है. हाँ, तो सूरज को पता नहीं क्या मैं हनुमान के पहले उदित हो जाऊंगा तो सुबह मेरे बेटे का लखन का मुर्दा देखना पड़ेगा. उर्मिला का विश्वास है तो जाने के पहले सूरज कभी उदित नहीं होगा. एक एक पात्र पहा.
आणि मग त्या बिना टोकाच्या बाणाने उड्डाण करून दिलं भरतजीनी. आता इकडे मध्यरात्र टळली होती नाना, त्यामुळे प्रभुजीने विचारलं, अरे हनुमान जी के बारे में कोई संदेशा मिला है क्या? नहीं भगवान, अर्धरात्र भई कपि नहीं आए हो, आधी रात बीत गई तो भी मेरा हनुमान नहीं आया. आता प्रभूचा धीर सुटला. हनुमान जर आला नाही सूर्योदयाच्या आधी तर माझा लक्ष्मण जिवंत राहत नाही. आणि मग हनुमानजीच्या विरहामुळे प्रभूचं रडणं सुरू झालं. लक्ष्मणाला पुन्हा एकदा कवटाळलं नाना. गोरपान स्वरूप लक्ष्मणाचं न्याहाळू लागले भगवान. आणि भगवंताला वाटलं 14 वर्षे काही खाल्लं नाही रे, आणि माझाही धिक्कार असून मी एकही दिवस काही खाल्लं का म्हणून विचारलं नाही. निराहार 14 वर्ष हाय रे दैवा कैसे झाले वेळे दिसे सकळही. आणि मग प्रभू कवटावून म्हणतायत, लखन पूरी दुनिया मेरे पास मांगती है, लेकिन मैं 2 बातें तुम्हें मांगता हूँ. पहली प्रार्थना है लखन, मरने के पहले भाई के साथ एक शब्द बोल के जाओ. और दूसरी प्रार्थना है लखन, एक बार आंखें खोल के मेरे तरफ देखो लखन. मेरे लखन दुलारे कुल खचब मतो भैया दुलारे कुल खचब. धरती पर आर न होगा मुझसे साथ भागा. मेरे रहते पार न सकेगा तेरे तन पे लागा. जा नहीं सकता तोड़ कैसे मुझसे का धागा. मैं भी अपना प्राण दे दूंगा अगर तू नहीं जागा. सगळी वानर रडू लागली. रडारड सुरू झाली. करुण रसामध्ये वीर रसाचं आगमन व्हावं असा वरून भगवान बाबा आवाज आला. जय श्रीराम. सगळी वानर नाचू लागली. प्रभुजी प्रभुजी रोना नाही, हनुमान आया है. हनुमान. आणि द्रोणागिरीवरचा वल्ली सुषण वैद्यानं वळखला. तो रस लक्ष्मणाच्या मुखात पिळला. हनुमानजी एकांतात उभे आहे, थोडे चिंतेत आहे. स्वतःला म्हणत होते, यश मिलेगा या नहीं अंजना के लाल, आधी रात बीत गई लखन जिंदा हो गया नहीं. याचा परिणाम इकडे लक्ष्मणानं करवट बदलली. जशी करवट बदलली, कडकडून मिठी मारून रामाचं रडणं सुरू झालं, मेरा भाई जाग रहा. आणि पूर्ण परिणाम झाला
लक्ष्मणजी उभे झाले. तुझे जिंदा नहीं छोड़ूंगा इंद्रजीत. प्रभु खड़े होकर के बोले, लखन युद्ध नहीं, आधी रात बीत गई. इकडे परिणाम असा झाला नाना, हनुमानजी एकांतात उभे, त्यांनी दृश्य पाहिलं, लक्ष्मण उभा झाला आणि हनुमंताच्या नेत्राला धारा लागल्या. स्वतःला म्हणू लागले, अरे अंजना के लाल, तूने बहुत भारी काम किया रे. लखन जिंदा हो गया हनुमान. चांद सूरज तक पूरी दुनिया तेरा भजन करेगी हनुमान. इतना बहुत भारी काम तूने किया. स्वतः इकडे रामचंद्राने हात धरला लक्ष्मणाचा आणि हनुमंताकडे निघाले. हनुमानजी विचार करतात, मालिक इधर क्यों आ रहे. और सब देख रहे, मालिक उधर क्यों जा रहे. हनुमंता पुढे लक्ष्मणाला नेलं, उभं केलं. हनुमान खाली मान घालून उभे आहे. आणि जेव्हा लक्ष्मणाला विचारलं प्रभूने, लखन इनको पहचानता क्या तू. भैया ये तो अपना हनुमान है, ये हनुमान है और मैं दुनिया का मालिक श्री राम. आपको इनके सामने मैंने खड़ा क्यों किया भैया. इसलिए कि मेरे रघुकुल की 72 पीढ़ी मेरे हनुमान का ऋण नहीं चुका सकती. ये हनुमान नहीं होता तो मुझे जिंदा नहीं मिलता, तो माँ सुमित्रा और उर्मिला जी को मैं क्या मुंह दिखाता. हे ऐकलं हनुमान जी चरणावर पडले. इतना बड़प्पन क्यों दे रहे जी मालिक, सब आपकी कृपा से हुआ, मेरा तो निमित्त था. लक्ष्मण सजीव झाल्याची वार्ता रावणाला कळाली. मग रावणानं कुंभकर्णाला जागा केला. वेळ कमी असल्यानं कुंभकर्ण लगेच जागा झाला. हा ना, पण ते झोपेतून उठवलं म्हणजे चिडायचं. ते तसंच चिडलं. क्यों जगाया लंकेश, चिल्लाओ मत. तपस्वी की सेना लंका में आ पहुंची. तपस्वी की सेना किस लिए, क्यों आई लंका में. मैंने उसकी पत्नी सीता चुरा के लाई. सीता तो जगदम्बा है और जगदम्बा हरिलीनी शत चाहत कल्याण. साक्षात जगदंबा चोरून आणली, तेरा कल्याण नाही होगा. रावणाला वाटलं, हे मला असं शहाणपण सांगू लागलं तर माझ्यातर्फे लढाई करणार आहे का. म्हणून सरपंच साहेब त्याला बिघडवण्यासाठी कंट्रीचा ट्रक बोलावला रावणाला. तेव्हा मदिरा रेड्यांवरती पखालीमध्ये म्हैसा खाई मदिरा पाना, खूप दारू प्याला आणि बिघडला कुंभकर्ण. भैया मेरे साथ मेरी सेना मत भेजो, मेरी गदा ला कर दो, अकेला जाता हूं, देखता हूं तपस्वी को. आणि काजळ्याच्या पहाडासारखा विशाल देहधारी कुंभकर्ण एकटा निघाला. कुंभकर्ण दुर्मदन नरंगा, कुंभकर्ण दुर्मदन नरंगा, कुंभकर्ण दुर्मदन नरंगा, कुंभकर्ण दुर्मदन नरंगा. दुर्लक्षची सेना संगा, दुर्मदनी सेना संगा, दुर्लक्षची सेना संगा, दुर्मदनी सेना संगा. दुर्मदन नरंगा, कुंभकर्ण दुर्मदन नरंगा, कुंभकर्ण दुर्मदन नरंगा, कुंभकर्ण दुर्मदन नरंगा. कुंभकर्ण दुर्मदन नरंगा एकटा. काजळाच्या पहाडासारखा. रामचंद्राने बघितल्यावर विभीषणाला विचारलं, विभीषणा तो कोण आहे रे बाबा. माझा भाऊ कुंभकर्ण. आणि एकटा झाला. तो एकटाच येत असतो आणि तो एकटा आपल्या पूर्ण सैन्याला भारी आहे प्रभू. आता काय करावं लागेल. असं म्हटलं देवानंद. विभीषण रडू लागला. अरे तुला काय झालं, तू का रडतो. हुंके देऊन रडू लागला. अरे का रडतो विभीषणा. प्रभू दुराचारी आहे, दारोड्या आहे, मांस खाणारा आहे. हे सगळे त्याचे दुर्गुण मला माहिती आहे. मी का रडतो, माझा भाऊ आहे आणि मला माहिती आहे तो तुमच्या हातून मरणार आहे. माझी एक इच्छा आहे, या जन्मी माझ्या भावासोबत शेवटचं बोलणं करायचं आहे. देता परवानगी. जाओ. विभीषण जे आले
धुंद झालेला कुंभकर्ण, कौन है रे भाई? मैं आपका भाई भैया, मेरा नाम विभीषण। विभीषण अभी भी जिंदा है क्या रे? दारू पिऊन होता भैया, रामचंद्र ने अपना करके जिंदा हूं, तुझे शर्म नहीं आती? किस बात? भाई का नाता मालूम नहीं? भाई भाई की भुजा होती है। अपने भाई का त्याग करके तपस्वी की शिबिर में गया है तू, धिक्कार आहे तेरा। मला भावाचं नातं चांगलं माहिती आहे दादा, मग का गेला तपस्व्याकडे? मी पारमार्थिक आहे आणि माझ्या भजनामध्ये विरोध करणारा भाऊच काय, माय बापाचा सुद्धा त्याग करायला मागं पुढं पाहणार नाही दादा। हे ऐकलं आणि एवढा दुराचारी कुंभकर्ण ढसा ढसा रडला भावाला कवटाळून। हे बंधू प्रेम पहा, दोन पार्ट्यानं दोन भाऊ आहे, हा मरणार आहे तरी भाऊ कवटाळला आणि कवटाळून रडून कुंभकर्ण म्हणतो, धन्य धन्य ते धन्य विभीषण, भयउतात निशिचर कुलभूषण। हे शब्द कुंभकर्णाचे आहे। विभीषणा, आमच्या राक्षस कुळाचा स्वाभिमान आहे, तो राक्षस कुळाचं गौरव आहे। विभीषणा, माझी इच्छा नव्हती युद्धाला येण्याची, पण मला फुल दारू पाजली दारोना यावं लागलं। या जन्मीची आपली शेवटची भेट, सांग रामाला या चांडाळ्याला एका बाणात मारून टाका म्हणावं। आणि विभीषणा, काय दादा, जन्मभर दारू प्यालो, जन्मभर मौज भक्षण केलं, अर्ध्याच्या वर आयुष्य झोपेत घालवलं आणि तू जन्मचा जन्म आमच्या वाड्यात भजन केलं। तुझ्यासारख्या संतवृत्तीच्या भावाला, सत्पुरुष भावाला, साक्षात संताला माझ्यासारख्या दारुड्या भावानं काय सांगावं रे? पण वयानं मोठा आहे म्हणून शेवटची या जन्मीची भेट आहे, तुला एक प्रार्थना आहे। काय दादा? लाज वाटती पण सांगतो, सांगा दादा। या देहात तुझ्या शेवटचा श्वास आहे, तोपर्यंत रामाचं भजन सोडू नको जा। याला म्हणतात सला लेना भाई की चाहे बैर हो। आणि मग युद्धाला प्रारंभ झाला। घनघोर लढाई झाली, कितीतरी वानर कुंभकर्णाने चिरडून मारली। प्रभूनं 3 बाण सज्ज केले, 2 बाणांनी 2 भुजा उडवल्या, एका बाणाने शिरच्छेद केला आणि कुंभकर्ण खाली पडताना अनेक वानर मारून मेला। अतिकाय गेला, अकंपन गेला, दुर्मुख दुर्वचन, सेनापती सगळे संपले। इंद्रजितानं यज्ञ केल्याचा सुगावा लागला आणि रामचंद्र थोडे रागावले। लखन उभा झाला, जी भैया, इंद्रजित को मारे बिगर आज मुझे मुंह नहीं दिखाना। पायावर डोकं ठेवलं लक्ष्मणाला। ठीक है भैया, आज भूमंडल पर इंद्रजित जिंदा रहेगा भैया, नहीं तो लखन बेटा दशानन का, रावण का मारा जाएगा, नहीं तो दशरथ का। मैं इंद्रजित को मारे बिगर आपको मुंह नहीं दिखाऊंगा भैया। अगर इंद्रजित को मारे बिगर आया तो धनुष और बाण तुम्हारे चरणों के पास रख दूंगा, कर पात्र लेकर भीख मांगूंगा और क्षत्रिय कहलाना बंद कर दूंगा। ती प्रतिज्ञा करूनच निघाला। तो यज्ञ पूर्णत्वास रथ बाहेर यायची वेळ, अमंगल द्रव्ये टाकून यज्ञाचा विध्वंस आणि त्या डोंगराच्या दरीत युद्धाचा प्रारंभ। घनघोर लढाई झाली। शेवटी लक्ष्मणाच्या हातून इंद्रजित मारला गेला। इंद्रजिताचं मुलक येऊन पडलं नाना रामाच्या चरणाजवळ, पण त्याचा हात जाऊन पडला त्याच्या बायकोजवळ। लंके सुलोचना इंद्रजिताची पत्नी, अंगणात पडला हात तेव्हा सुलोचना बाहेर आली, पतीचा हात ओळखला, घरात गेली, लेखन साहित्य आणलं, पूजेचं साहित्य आणलं, त्या पंजामध्ये तुटक्या हाताच्या पेन दिला, खाली कागद ठेवला। जिवंत पतीची पूजा करतात पत्नी, तशी हाताची पूजा केली आणि जिवंत पतीची विनवणी करते तशी त्या तुटक्या हाताची विनवणी। ती पतिव्रता आहे सुलोचना। नाथ महाराज लिहितात, त्या तुटक्या हाताला प्रार्थना करून रडली बायको।
सांगा घात केला कोणी, द्याना कागद लिहूनी. याचा परिणाम तुटक्या हातानं 3 अक्षर लिहिले लक्ष्मण. आणि मग रामचंद्राकडे आली, आपल्या पतीचं मुख मागितलं आणि त्याच्यासोबत सती गेल्याचा उल्लेख आहे. आता सगळे गेले, एकटा रावण राहिला. एवढा समाज आहे नाना, आता रावण वाचतो का आज? ते मर्थ काय काय माणसं म्हणतात, तुम्ही रावण मारायची घाई का करता? आम्हाला रावण मारायची घाई नाही हो, मग रामराज्याची घाई आहे. हे मेल्याशिवाय रामराज्य येत नाही ना, म्हणून आपलं घाई घाई मारायचं. पूर्वी एकच रावण होता म्हणून त्या एका रामाला जमलं. आता रावण इतके झाले का राम कमी पडले? हनुमानजीला प्रश्न पडला, कौन से रावण की भुजा उखारू, कौन से रावण की भुजा उखारू, कौन सी लंका को आग लगाऊ, घर घर रावण घर घर लंका रे, इतने राम कहाँ से लाऊ. बस मारुती राय म्हणतात. आता काय कर वगैरे वगैरे. तर त्याच्याही सोबत 5 दिवस ते युद्ध. आता शेवटचा दिवस. जो बकवास करते करके दिखाते नहीं. गुलाब के फूल जैसे होते हैं, गुलाब को फूल आता फल नहीं. जो करके दिखाते बकवास करते नहीं. फनस जैसे होते, फनस को फल आता फूल नहीं. जो बकवास भी करते हैं और करके दिखाते हैं, आम जैसे होते, आम को बहर आता और फल नहीं. कौन हो? गुलाब का फूल, फनस से आम. तपस्वी व्यास गति नहीं, मैं प्रवचन सुनने नहीं आया हूँ. लखन जी बोले भैया ये सुनाने लायक नहीं, उड़ाने लायक, मार डालो इसे. तब रामचंद्र जी ने देव कार्य करने के लिए, ऋषियों के बंद यज्ञ पुनः जगाने के लिए, आश्रम के स्वाध्याय को नया जोड़ देने के लिए, आर्य संत को चेतन बनाने के लिए सारे पर दिग्बान चढ़ाए.
आता रावण मेला, त्याला बायका किती होत्या? 80,000. डॉक्टर साहेब 80,000. आता एवढी वेळ आहे का आपल्याकडे? निदान बिभीषण एकटा धीर आहे. सरपंच साहेब तो तर एवढंच म्हणत असेल ना, रडू नका वहिनी, रडू नका वहिनी. मला हे 80,000 वेळा वाक्य म्हणून दाखवा. 5-6 महिने तर याच्यातच जाईल. रोना नाही भाभी, रोना नाही भाभी, रोना. म्हणून आपलं थोडक्यात संतोष पाटील बरोबर रावण मेल्या. वा 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 संतोषराव, मग मी काय समजता? असं आहे ते. कसा बाबा ते कथाकार आहे. इंद्राच्या द्वारा अमृताचा वर्षाव वानर सजीव झाली. अग्नीच्या साक्षीनं सीतामाईचा स्वीकार, लक्ष्मणाच्या द्वारा बिभीषणाचा राजतिलक, सगळ्या वानरांना निरोप दिला आणि प्रभू आणि लक्ष्मण दोघही भाऊ एकांतात 14 वर्षापूर्वीची आठवण प्रभू लक्ष्मणाला सांगतायत. लक्ष्मणा, आठवतं का रे? आपला भाऊ भरत चित्रकूटावर आला होता, खूप रडत होता. दादा चला, दादा चला, दादा चला. आपण गेलो नाही. शेवटी आधार मागितला, त्याला पादुका दिल्या. त्यानं माझ्या पादुका डोक्यावर घेतल्या आणि निर्वाणीच्या शब्दात बोलला, जा रहा हूं भैया, 14वें साल के अंतिम दिन के सूर्यास्त तक आपकी राह देखूंगा और 14वें साल के अंतिम दिन का सूर्यास्त हुआ, आप नहीं आए समझ लेना, भरत मर गया, प्रणाम. आठवतं दादा? मग आज 14व्या वर्षाचा सूर्योदय आहे. आज सूर्य मावळेपर्यंत आपण गेलो नाही तर माझा भरत जिवंत दिसणार नाही. बिभीषणजी ऐकून पुढे आले. प्रभूजी का काळजी करता? आपल्याकडे साधन आहे. आमच्या भावाचं विमान आहे, पुष्पक विमान. काही तासात जाऊ आपण. मग विमानामध्ये संतोष पाटील 14 VIP बसले. VIP राम, लक्ष्मण, सीता, बिभीषण, दधीची, ऋषमुख, केशरी, गवाक्ष, नळ, नीळ, जामवंत, सुग्रीव, अंगद, हनुमंत. 14. विमान उड्डाण झालं. आता लगेच जाऊ. कामावर आलेलं दिसतं रे सोमनाथ. फायरिंग बदलली, कामावर आलेलं विमान दिसत. ते रावणानं वापरलं तेव्हापासून वापरलंच नाही ना. ते बरोबर आहे. ठीक आहे, गाडीचं ठीक आहे बाबा, बंद पडली तर उतरता येते. पण हे जर बंद पडलं तर विमानात विमान निघालं. प्रभूजी माहिती देऊ लागले विमानातूनच, वहाँ उसको मारा गया, वहाँ उसको मारा गया, वहाँ. काही ठिकाणी थांबले, त्याचाही उल्लेख आहे. अगस्ती लोपामुद्रा नंतर वाल्मीकि जी कडे, सफेद दाढ़ी वाले महात्मा गदगद होकर रोने लगे, राघव आपने हमें ऋषि को धन्य बना दिया है. मग भारद्वाजीच्या आश्रमात विमान उतरलं. हे राहिलं बाबा, तू तसंच राहिलं सांगायचं. काला पुरुष मंडळ 18,500 रुपये झाले.
पुरुष मंडळीला धन्यवाद. महिला मंडळ 52,744. बर, उद्या जेवायला या बाबासाहेब. आपली गंमत ठीक ठीक. धन्यवाद. त्यांचा तो विजय झाल्यामुळे विजय 52,000 म्हणजे काय, विजय झाला ना. यांना काहीच कल्पना नाही, पैसे तुमचेच काढले रात्री. हा ना, बरोबर आहे सुधाकरजी. ते पण अनुभवान सांगतात. चांगलं. सर्व ज्याने 1 रुपया दिला असेल प्रेमानं त्याला आम्ही गोपाळ समजतो. ज्यानं गुलाबी नोट टाकली असेल तो आमचा कृष्ण आहे. हे सगळे श्रोत्यातले कृष्ण आणि गोपाळ एकत्रित आले म्हणून उद्याचा हा काला सर्वांनी आनंदाने सेवन करायचा आहे. बस नामा म्हणे देवा तुमचे तुम्ही जेवा, प्रसाद हा ठेवा सेवकास. शाल काही काढू वाटे ना मला. संतोष पाटलाची ते बरोबर राज्याभिषेकाच्या वेळेला आणली त्यांनी. हुशार माणसं आहेत. कोणी आवडला. ठीक आहे. आता अगदी थोडक्यात प्रसंग 4:30 झाले. मी वेळेच्या बाबतीत शुद्धीवर आहे. बरोबर कल्पना आहे. वा वा. भारद्वाजजीच्या आश्रमातून रामचंद्रजी हनुमानजीला म्हणाले, हनुमान मेरा भाई भरत नंदीग्राम में रहता है, 14 साल से तप कर रहा है, उनको संदेशा देना, लेकिन संदेशा देते समय सावधानी से, क्योंकि बहुत प्यार करता है. हळवा आहे तो, जरा काळजीपूर्वक संदेश द्या. जी प्रभू. इकडे भरताने हिशोब केला. 14व्या वर्षाचा शेवटचा सूर्योदय झाला. सूर्य मावळेपर्यंत माझा दादा आला नाही. मी अग्नीत उडी घाली म्हणून सरपणाचा ढीग रचून ठेवला. हनुमानजी आले. जय श्रीराम. आप हाँ भरत जी, खुशी का संदेश देने आया हूं. क्या हुआ? आज तुम्हारे भैया रामचंद्र जी दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. बस एवढं ऐकलं आणि हनुमंताच्या भोवताल नाचले भरत. काय देऊ तुम्हाला या संदेशाच्या मोबदल्यात? हा संदेश ऐकण्यासाठी मी 14 वर्षे तपाला बसलो होतो. बस आता माझा दादा वहिनी सिंहासनावर बसतील. राजा राणीच्या रूपात एकदा ते रूप मी माझ्या डोळ्यानं पाहिन. पवित्र झालेले बोबोळे काढून बक्षीस देईन तुम्हाला. एवढा आनंद झाला भरतजीला. आणि भरतजी पळत आले अयोध्येत. राजमहालापुढे उभे राहून माताजी माताजी, कौसल्या माईनं ओळखला माझ्या भरताचा आवाज आणि पळतच आल्या बाहेर. क्या हुआ बेटा? अभी भी संदेशा मिला है मां. मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे सरकार, मेरे राजा, मेरे भगवान रामचंद्र जी आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढं ऐकलं कौसल्या रडू लागली. डॉक्टर साहेब आता भरतजी म्हणाले, आई 14 साल के बाद मेरा भैया अयोध्या में आ रहा, तुम्हें खुशी नहीं हो रही क्या? हो रही बेटा. तो रो रही क्यों? इसलिए आज तुम्हारे पिता दशरथ जी की याद आई. तुम्हारे पिता की बहुत इच्छा थी राम का राज तिलक देखने की. आज तुम्हारे पिता होते तो नाचने लग जाते. तुम्हारे पिता की याद आई करके रो रही बेटा. एवढ्या शत्रुघ्न आला. रिपुसुदन भैया आ रहे, अयोध्या को सजा. अयोध्या सुशोभित करणं चालली आणि हनुमानजी वापस येतात. प्रभुजी जल्दी चलो, अयोध्या की दशा ठीक नाही. तरस रही है दर्शन के लिए. मग विमान उड्डाण झालं. ते अलीकडे आलं. 14 वर्षापूर्वीचा तो गुहक भेटला, भिल्लांचा राजा. त्याला कडकडून मिठी मारली प्रभूंनी आणि विचारलं, गुहका ह्या समाजात तो दिसत नाही रे बाबा. कोण? तो लंगोटीवाला 14 वर्षापूर्वी
त्याच्या बायकोच्या अंगावरचं लुगडं गाठी गाठीचं, लेकरं उघडेच होते दोन्ही, तो लंगोटीवर होता. त्याने मला पलीकडे नेलं होतं नावेत बसून. अत्यंत गरिबी होती आणि त्याला मी माझ्या बोटातली सोन्याची मुद्रिका दिली तरी त्या गरिबानं वापस केली होती. तो दिसत नाही, लक्ष केलं. तो बघा प्रभू, तो सर्वात मागे उभा आहे, तो सर्वात मागे. आणि मग प्रभू तिथपर्यंत आले. केवट दंडवत घातला, रडू लागला. आपने धोखा दिया भगवान, मेरा विश्वासघात किया मैंने. कैसा? 14 साल पहले आपके पास कुछ नहीं था तो प्रार्थना कर रहे थे, जाना गंगा पार, खड़े 3 जने, आज विभीषण का विमान मिल गया तो गरीब की फूटी टूटी नैया भूल गए. भूल नहीं गया, शर्मिंदा हो गया. कैसे शर्मिंदा? 14 साल पहले आपको कुछ नहीं दिया था, आज भी बनवासी हूँ, आपको देने लायक मेरे पास कुछ नहीं केवट. और 2 बार फुकट जाना, मुझे शर्म आई. प्रभु जी, आपके पास मेरी ज़्यादा होशियारी नहीं चलेगी, लेकिन आपको एक वचन की याद है क्या? फिरती बार जब तुम आवा, सो प्रसादमय सिरी धरी लेवा. पुन्हा 14 वर्षांनी याल, मी मागेल ते तुम्हाला द्यावं लागेल म्हटलं होतं. हो, माग ना. धन दौलत नको, पण ही माझी बायको आहे. परिचय करून दिला. हिची माझी 14 वर्षापासून इच्छा आहे. बोल ना. धन दौलत नको प्रभू, फक्त ती रोज म्हणायची, असा हिरा ज्या जन्मभूमीनं जगाला दिला, ती तुमची जन्मभूमी अयोध्या. आम्हा नवरा बायकोला या जन्मी बघायची आहे. विमानात जागा नसेल, एका कोपऱ्यात बसतोय आम्ही, पण तुमचं गाव बघायचं आहे आम्हाला. प्रभूच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे, बाकीचे VIP उभे करतो, पण तुम्हाला सीट देतो. प्रभूंनी त्यांना विमानात घेतलं. हे सांगायचं आहे संतोषराव प्रभूला की जे मला लाकडाच्या नावेत बसवतं, त्याच्या बदल्यात मी भगवान त्याला माझ्या विमानात घेतो. हे यथामाम प्रपद्यंत. विमान उड्डाण झालं. अयोध्याच्या शनीवरती विमान उतरलं. ते नमस्कार केला. कुबेराची संपत्ती स्वयं विमान वापस गेलं आणि प्रभूने सीमेवरची माती आपल्या कपाळाला लावली. सांगितलं, जामवंत जी, ये मेरी जन्मभूमि, यहाँ से प्रारंभ होती अयोध्या और सरक्ष भी प्यारी है. इथे लंका कांड पूर्ण झाला. आता उत्तर कांडाची सुरुवात आहे. लगेच करू आपण ते. बाश झाला भाऊ 7वा दिवस पाहता पाहता ना. 12 वर्षापूर्वी झालती एकदा कथा, पुन्हा 12 वर्षांनी आहे का नाही. करू करू, मजा आली. आता वेळ अतिशय कमी आहे. एक 10 ते 15 मिनिट घेतो मी आपले, पण सर्वांगाचे कान करून ऐका. आपलं घरदार विसरा आणि आपण सध्या अयोध्येत आहे अशी सगळ्या श्रोते मायबापांनी कल्पना करा. एक 15 मिनिटाकरता अधिक आनंद वाटेल तुम्हाला. हे सार आहे. भेटी 14 वर्षानंतरच्या येणार. इकडनं सगळ्यात पुढे वसिष्ठ गुरुदेव, इकडनं राम. घाई घाई गेले, धनुष्यबाण खाली ठेवला आणि वसिष्ठजीला दंडवत घालणार. ते वसिष्ठाने कडकडून आलिंगन दिले, कडकडून मिठी मारली आणि विचारलं, राघव, धनुष और बाण नीचे रख के मुझे वंदन क्यों किया? जब तक दुर्जन मारने के थे गुरुदेव, तब तक मैंने शस्त्र संभाल संभाल के रखा था. अब दुर्जन मारने का काम पूरा हुआ गुरुजी. अयोध्या में राम राज्य लाना है. राम राज्य शस्त्रों से नहीं आता गुरुदेव, शास्त्रों से आता है. अब शस्त्र नीचे रख देता हूँ, तुम्हारे जैसे शास्त्र को वंदन करता. आता बंधू मिलन. तिकडनं सर्वात पुढे भरत, इकडनं राम. प्रत्यक्ष दर्शी विचार करायची की याच्यातलं वनवासात कोण गेलं, राम का भरत, दोघाची अवस्था. आणि जेव्हा
दंडवत घालण्यासाठी भरत चपळाईनं तेवढ्या चपळाईनं रामचंद्रजी पुढे गेले. भावाला दंडवत घालून कडकडून मिठी मारली. आणि जेव्हा भरतानं रामाच्या उजव्या खांद्यावर मान टाकून 14 वर्षे साचून ठेवलेल्या अश्रूला वाट मोकळी करून दिली, इतका रडला भरत, इतका रडला की उजवा खांदा प्रभूचा अश्रूनी भिजला. आणि सावत्र भावाचं बंधू प्रेम पाहून अख्खी अयोध्या रडू लागली. पण भरत रडतात, पण रामजी रडत नाही. रामाचा हात भरताच्या डोक्यावर आहे, भरताचं डोकं रामाच्या खांद्यावर आहे. पण संतोषराव हालचाल झाली. डोकं भरताचं हल्ल्यानं प्रभूचा हात घसरला तो भरताच्या पाठीवर गेला. पाठ उघडीच होती. आणि जसा हात पाठीवर रामाचा भरताच्या गेला, मग मात्र रामचंद्रानं हंबरडा फोडून रडणं सुरू केलं. का? नुसते हाडं लागले हाताला, नुसते हाडं भरताचे. आणि मग रडू आवरलं नाही. अरे भरत, कितना दुबला हुआ मेरे लिए, क्या हालत करके रखी है. फक्त ढिली झाली. पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. आणि मग शत्रुघ्न आला. बापाच्या गळ्याला बिलगून मुलानं रडावं, तसा लहान भाऊ मोठ्या भावाला बिलगला. आणि बिलगून रडून म्हणाला, दादा, वनवास मी भोगलाय, तुम्ही नाही. मला विचारा, वनवास कसा असतो? बाप मेला म्हणजे मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो, लेकरासारखा सांभाळतो. अयोध्येत काय दृष्ट लागली दादा? बाप मेला, तुम्ही 2 भाऊ, वहिनी वनवासात गेली, भरत दादाही सोडून गेला. 14 वर्षे एकटा होतो राजवाड्यात. कधी दादाची आठवण यायची, कधी बापाची आठवण यायची, कधी तुमची दोघांची, वहिनीची. आठवणीनं एकटा रडायचो, अश्रू पुसायला कोणी नव्हतं. 14 वर्ष मी वनवास भोगलाय दादा. पुन्हा जर वनवासात जाण्याची वेळ आली, तुम्ही सगळे भाऊ थांबा, मी एकटा वनवासात जाईल. लक्ष्मण शत्रुघ्नाचं मिलन झालं, लक्ष्मण भरताचं मिलन झालं. सगळ्या प्रजेला वाटत होतं प्रभूने आम्हाला वैयक्तिक भेटावं. अमित रूप भयऊ भगवाना. प्रभू अनेक रूपाचे झाले, प्रत्येकाला वैयक्तिक भेटले. आता माता मिलनाचे प्रसंग. डावीकडे कैकेयी, सरळ रेषेत सुमित्रा, इकडे कौसल्या. प्रत्येकाला वाटत होतं की राम पहिला कौसल्याकडे जाईल. पण कैकेयीच्या दिशेनं पाऊल टाकली आणि चर्चा समाजात सुरू झाली. तिकडे कशाला? तिचं तोंड तरी पहा करे. तिकडे जातो का त्याला देव? काही टोचून जाऊ दे रे. 14नं भागलं नसेल तिचं, आता 28चं करायला चालला असेल, तिचं तोंड तरी पाहा, जातोच कशाला? तरी कोणाच्या बोलण्याकडे प्रभूचं लक्ष नाही. तोपर्यंत कैकेयी उभी आहे आणि तिच्या दिशेनं राम. आता पश्चाताप झाला नाना कैकेयीला. तिनं विचार केला, देवा, 9 महिने 9 दिवस ज्याला पोटात बाळगला, त्या भरतानं संबंध तोडला. 14 वर्षे झाले, मला आई म्हटलं नाही. ज्याला 14 वर्षाचा वनवास दिला, तो स्वतःच्या आईकडे गेला नाही, वनवासात पाठवणाऱ्या आईकडे आला. केवढं अंतकरण आहे माझ्या लेकाचं. आज झाला पश्चाताप. खाली बसली, रडू लागली. प्रभूजी आले, हनवटी धरली. माँ, मैं तेरा राम आया हूँ, मुझे क्षमा कर बेटा, मैंने आपको दर दर भटकाया. माँ, ऐसी मत बोल. तू अगर वनवास नहीं भेजती तो दुनिया को 8 बातों का पता नहीं लगता. तात स्नेहो भरत महिमा पौरुषम वायुशोनो सख्यम चापी प्रमृपति कापी सौमित्री भक्ति सीता सत्वम निजभुज बलम वैरिनाम वैरी भाव येत सर्वम तव चरणयो मातृदेश प्रसाद. या 8 गोष्टी जगाला तुझ्यामुळे कळल्या आहे. बापाचं प्रेम मुलावर किती असतं हे जगाला तुझ्यामुळे कळलं. मुलगा मेला तरी बाप मरत नसतो. मी मेलो नव्हतो, वनवासात गेलो होतो, तरी माझा जन्मदाता माझ्या नावानं 6व्या दिवशी राम राम म्हणून तडफडून प्राण सोडतो. एवढं बापाचं प्रेम लेकावर असतं हे जगाला तू दाखवलं ना आई. तात स्नेह भरत महिमा. विधभऱ्या बांधासाठी भाऊ भावाचे खून करतात. आम्ही सावत्र होतो, मी वनवासात गेलो तर माझा भाऊ भरत तपाला नंदीग्रामात बसतो. एवढं बंधूचं प्रेम हे जगाला तू दाखवलं आई. लक्ष्मणाचं माझ्यावर प्रेम हे जगाला तुझ्यामुळे कळलं. सामर्थ्य किती मारुतीमध्ये जगाला तुझ्यामुळे कळलं. वैरभक्तीनं रावण प्राप्त करतो रामाला हे तुझ्यामुळे जगाला कळलं. सुग्रीव वानराचा राजा मैत्रीभाव निभावून घेतो हे तुझ्यामुळे कळलं.
सीतेमध्ये काय सत्व आहे, ती अग्नीत राहू शकते, तुझ्यामुळे कळलं. आणि माझ्या बाहूत काय ताकद आहे, 33 करोड देवता बंदीखान्यात घालणारा रावणाला दशरथाचा पुत्र मारू शकतो, हे तुझ्यामुळे. अशा 8 गोष्टी जगाला. तिथून सुमित्रा मातेकडे, तिथे प्रभू खूप रडले. माँ, लखन ने बहुत सेवा की है, आता शेवटी आईकडे. तिच्याकडे पावलं टाकली, तोपर्यंत आई उभी होती. पण रामानं पावलं टाकल्यावर तुरंत जनीवाली गैया बछड़े के ओर दौड़ती है, तशी माय कौसल्या पळत आली, कडकडून मिठी मारली. पाठीवून हात फिरवला. पकड ढिली झाल्यावर पायावर डोकं ठेवलं रामप्रभूंनी. नंतर लक्ष्मणजी आले. लक्ष्मणही पाया पडले, पण लक्ष्मणाच्या छातीहून फिरवला हात. लक्ष्मणजी म्हणाले, आई, दादा पाया पडला तर पाठीहून हात फिरवतेस, आणि मी पाया पडल्यावर छातीहून, असा भेदभाव का ग? भेदभाव नाही बाळा, यासाठी माय व्हावं लागतं. तुम्हा लेकरांना नाही कळत आहे. त्या रात्री माझ्या भरतानं बिना टोकाचा बाण मारून हनुमान खाली पाडला. नंदीग्रामात आम्ही गेलो होतो. हनुमंतानं सांगितलं होतं, आई, लक्ष्मणाला फार मोठी जखम झाली छातीत, औषध घेऊन चाललो. त्या रात्रीपासून नुसती तडफडत होती की माझ्या लेकराला केवढी मोठी जखम असेल, कधी मला बघायला मिळेल. आणि म्हणून माझा हात जखम पाहण्यासाठी छातीवर फिरला. बाळा रे, हा भेदभाव नाही. सीतामाईनं सर्वांचं दर्शन घेतलं. 14 वर्षापूर्वीचे वस्त्रालंकार आज 4 पाटं मांडले प्रभूंनी. 3 पाटावर 3 भाऊ बसवले. तिघाला आंघोळ्या घातल्या. स्वतःची आंघोळ स्वतः केली. भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण, दादा, आम्हा भावांना आंघोळ्या घालता तुम्ही, तुमची स्वतःची तुम्हीच आंघोळ करता? हो. कारण राजा आहे ना रे मी. मग तुला माहिती नाही भरता, काय राजा प्रजेची सेवा करण्यासाठी असतो, प्रजेकडून सेवा घेण्यासाठी राजा नसतो. म्हणून हा राजा आजपासून तुमच्या सेवेसाठी आहे. म्हणून स्वतःची आंघोळ स्वतः केली. वस्त्रालंकार 14 वर्षापूर्वीचे परिधान करून राजा राणीच्या रूपात राजा विराजमान. आरती कौसल्या माईच्या हातात आणि कुंकवाचा करंडा वसिष्ठजीच्या. पहिला कुंकुम तिलक वसिष्ठजीने केल्याबरोबर सर्वांनी जय जयकार केला. बस काही गुलाल टाकू लागले दादा पाटील, तिथलं सांगतो. गुलाल पाहला, सीतामाई सिंहासनावरच उभ्या झाल्या. ए गुलाल फेकने वाले, मत फेको. तिथलं सांगतो रे बाबा. रामचंद्र बोले ना, फेंकने दो जान की 14 साल के बाद वे लोग खुशी मना रहे. नहीं प्रभु, ये गुलाल नहीं है. क्या है? रडू लागली. आता काय करा? अरे क्या हुआ, क्यों रोती है जानकी? मुझे रावण चुरा के ले जा रहा था, जंगल में अकेली थी, रो रही थी, दौड़ो बचाओ, दौड़ो बचाओ, दौड़ो. कोई दुनिया में का माई का लाल मेरे लिए नहीं दौड़ा था भगवान, ये गीध पक्षी दौड़ा था जिसका नाम जटायु है. और जटायु को मेरे सामने रावण ने मार डाला, तो मेरे जटायु का ऐसा खून बहता था जैसा आज का गुलाल है. ये खुशी का गुलाल देखने के बाद जानकी के लिए कुर्बानी करने वाले जटायु के खून की याद आई. भगवान मत के प्रसंग पहा. तिकडे शहनाई कोणी वाजवली नाही. गेले अरे वाजवली का नाही? तोंडाला लावली होती. वाजवली काय नाही? वाजवणार होतो. मग कोणी मनाई केली? मनाई कोणी नाही केली. पण आम्ही फक्त एकमेकाला एवढंच म्हटलं, आज या प्रसंगाला आपले मोठे मालक राजे दशरथजी पाहिजे होते, नाचले असते. इतकं म्हटलं, राजा दशरथाच्या आठवणीनं आमचा सर्वांचा कंठ दाटून आला. त्याच्यामुळे कोणाच्या आणि शहनाई वाजली नाही. हा आनंद 1 महिना चालला होता गाडेकर. 1 महिना.
आता निरोप समारंभ असतो ना, त्याला काही इलाज आहे का? पूर्णविराम ठरलेलाच आहे. निरोप समारंभ म्हटलं की सगळ्यांना दुःख होते ना. वाटे लावण्यासाठी 4 भाऊ नगराच्या बाहेर आले. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, 4ही बंधू. रडारड सुरू झाली. सर्वात जास्त अंगद रडतोय. अंगदाजवळ प्रभू आले. अंगदा, रडू नको. प्रभू, आज बोलतो. ज्या रावणासोबत 72 दिवस युद्ध करावं लागलं तुम्हाला, त्या रावणाला बगलेत दाबला होता पठ्ठ्याच्या बापानं. पाय बांधून माझ्या पायण्याला टांगला होता. त्या बापाचा पुत्र आहे मी, ज्याच्यासोबत 72 दिवस युद्ध केलं तुम्ही, आणि तो बाप माझा तुम्ही मारला. त्याच्याबद्दल मी रडत नाही, पण एक वचन विसरला तुम्ही. मरताना माझ्या बापानं माझा हात तुमच्या हातात दिला आणि सांगितलं होतं, मेरे अंगद का स्वीकार करो, भूल गए हो, आपने मुझे लौटा रहे. जाता हूँ, लेकिन मेरे सुग्रीव चाचा को कहो कि अंगद को पिता की याद नहीं आने देना, बेटे की तरह संभालना. अरे सब कुछ बता दिया. अंगद हृदय प्रेम नहीं थोड़ा, फिर बिलो की प्रभू की ओरा. अयोध्या शांत झाली. प्रत्येकाला 2 वारीस दाखवलेले आहे. प्रत्येकाला काकभुसुंडी आणि गरुडजीचा संवाद. गरुडजी वैकुंठाला निघून जातात. शिव पार्वतीचा संवाद कैलासात थांबलेला आहे. जोपर्यंत गंगा वाहती तोपर्यंत प्रयाग क्षेत्रातली कथा चालू आहे. तुलसीजींना विचारलं, आप लवंकुशा कांड की कथा नहीं सुनाते क्या बाबा? नहीं. क्यों? बिछड़े हुए मेरे माँ बाप इकट्ठा सिंहासन पर आकर बैठे हैं. अब दोबारा मेरे माँ बाप को बिछोड़ना नहीं चाहता. इस आनंद में, राज तिलक के खुशी में कथा को विराम देता हूँ. म्हणून तुलसी रामायण राज्याभिषेक सोहळ्यामध्ये पूर्णविराम आहे. आजपर्यंत संयोजक, श्रोते, सहकारी, वक्ता कोणाच्या हातून काही अपराध घडला असेल त्याकरता एक मंत्र आहे, हरये नमः. तो सर्वांनी म्हणायचा. हरये नमः. शास्त्रीजी, तुमचे सर्व सहकारी खूप धावले. तिकडे बदनापूरला येऊन, करमाडला येऊन तारीख घेतली. सगळे संयोजक आहेत. शास्त्री, दादा पाटील, इथले सर्व. तो दिवस उजाडलाही, आज पूर्णविरामही झाला. आम्ही ज्या परिवारात होतो ते भालेराव, त्या ताई, त्यांच्या सुनबाई, मुली, नातवंड, मुलं, बाश, एखाद्या बडवे परिवाराने पांडुरंगाची सेवा करावी तेवढी सेवा या परिवारानं आमची केली. इथे सगळे आमची कीर्तनकार महाराज मंडळी बसलेली आहे, गुणीजन मंडळी बसलेली आहे. खूप आनंद या कथेमध्ये आला.
एखाद्या वेळेला शिस्त लागण्याच्या उद्देशाने आमच्याकडून कठोर शब्द निघाला असेल आणि तो एखाद्या हळव्या अंतकरणाच्या श्रोत्याला दुःख देऊन गेला असेल. नाना श्रोते हे वक्त्याचे मायबाप असतात आणि मायबापाचा धर्म काय आहे? आपल्या लेकराचे अपराध पोटात घालणे. तेव्हा तुम्ही मायबाप आहात, काही चुकलं असेल क्षमा करा. प्रेम आहे त्याच्यात वाढ व्हावी ही प्रभूचरणी प्रार्थना. नोहे एकल्याचा खेळ म्हणून मेळ. हे आमचे सर्व सहकारी हरिभक्तिपरायण काशीनाथ महाराज पाटील जळगाव, मुख्य गायक आणि हार्मोनियम वादक. 35 वर्ष झाले संतोषराव. भावाचं पटत नाही. 6 महिने 35 वर्ष. दुसरे सहगायक आमचे निळोबा महाराज सूर्यवंशी, त्यांना तेवढेच वर्ष झाले. एक कोल्हाटी समाजाचा म्हातारा तबला वाजवायला असायचा, आता त्याचं वय 93 झालं. मग दुसरं कोण सापडेल म्हणून हे कमलनाथजीकडे आमचं रामायण तिकडे मध्य प्रदेशमध्ये होतं. हे बरं वाटलं. म्हटलं आपण गेलो तरी हे जात नाही वय कमी असल्यामुळे. म्हणून हा एमपीतला आहे, मध्य प्रदेश. अश्विन कुमार. बरं, मजा आली. सगळी महाराज मंडळी, वाकी संस्थान, तुम्हालाही नमस्कार. पहिल्या दिवशी येऊन दयानंद महाराज, दानवे ताई यांनी पूजाविधी करून कथेचा प्रारंभ केला. एक दिवस गणेश बापू आलते आपले महाराजांचे चिरंजीव, सगळे आपल्या आपल्या परीनं. काल नानाला विनंती केली, उद्या तासभरासाठी या. तासभर नाही, 2 वाजता येतो नाना हजर. तुमचे संतोषराव झाले. फार आम्हाला स्वाभिमान आहे या नवीन तरुण कथाकारांचा. सांगतो आता आपल्या गाड्या उतारायला लागल्या. हे पाणी इतकं गढूळ आहे की तुरटीचे खडे अजूनही कमी आहे. म्हणून कथाकार म्हणजे हे तुरटीचे खडे आहेत. जितके खडे वाढतील तेवढं पाणी स्वच्छ होईल. गढूळच्या मानानं खडे कमी पडतात. गावोगावी कथाकार निर्माण व्हावे आणि त्यांनी घराघरात परमार्थ पोहोचवावा. या तरुण कथाकारांचा आम्हाला स्वाभिमान आहे. खूप चांगलं त्यांच्या बाबतीत ऐकायला मिळतं, आम्हाला आनंद वाटतो. सगळे कीर्तनकार मंडळी आता शास्ते जे ते सांगावं लागेल. हे ग्रंथ बांध ते भालेरावजीच्या डोक्यावर द्यायचा आणि हे असं व्यासपीठाला भोवताल त्यांना एक प्रदक्षिणा घालायची आहे. ते मी विसरून जाणार म्हटल्यावर मग कसं होईल ते सांगू नये. ताई म्हणाल तुम्ही का बरं ऐकून असं यावर ते हे बांध व्यवस्थित डोक्यावर दे. आपण 1 2 5 टाळी. हात वर परवाने टाळी. राजा राम 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 सीताराम. हात वर करून टाळी. सर्वांनी म्हणायचं
मन मंदिरा गजर भक्तीचा